स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार पोलीस भरतीसाठी अतिमहत्त्वाचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 भारत, 2 ऑस्ट्रेलिया, 3 रशिया, 4 कॅनडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रशिया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे रशिया. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राच्या पूर्व दिशेस खालीलपैकी कोणते राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड, 2 मध्य प्रदेश, 3 गुजरात, 4 गोवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड. महाराष्ट्राच्या पूर्व दिशेस छत्तीसगड हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 पोलीस आयुक्त, 2 अप्पर पोलीस आयुक्त, 3 पोलीस निरीक्षक, 4 पोलीस महासंचालक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पोलीस महासंचालक. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे पोलीस महासंचालक DGP. प्रश्न क्रमांक 4, मुंबई शहर हे खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 वैतरणा, 2 मिठी, 3 नर्मदा, 4 वैनगंगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मिठी. मुंबई हे शहर मिठी नदी काठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, माहीमची खाडी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 रायगड, 2 रत्नागिरी, 3 मुंबई, 4 सिंधुदुर्ग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. माहीमची खाडी ही मुंबई या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई याची उंची किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 1446 मीटर, 2 1546 मीटर, 3 1646 मीटर, 4 1846 मीटर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1646 मीटर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेले कळसुबाई याची उंची आहे 1646 मीटर. प्रश्न क्रमांक 7, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरवण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 1930, 2 1931, 3 1932, 4 1934. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1931. दुसरी गोलमेज परिषद ही 1931 या वर्षी भरवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 8, 1983 साली भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा भारताचे कप्तान कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 सुनील गावस्कर, 2 सचिन तेंडुलकर, 3 नवज्योत सिद्धू, 4 कपिल देव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कपिल देव. 1883 साली भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा भारताचे कप्तान हे कपिल देव होते. प्रश्न क्रमांक 9, केळीसाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 1 पालघर, 2 जळगाव, 3 अमरावती, 4 जालना. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जळगाव. केळीसाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील जिल्हा आहे जळगाव. प्रश्न क्रमांक 10, 1 मे 1981 रोजी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून निर्माण झालेला जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा, 2 जळगाव, 3 अकोला, 4 जालना. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जालना. 1 मे 1981 रोजी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून जालना या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. प्रश्न क्रमांक 11, देवभूमी म्हणून कोणत्या ठिकाणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड, 2 जम्मू काश्मीर, 3 अरुणाचल प्रदेश, 4 हिमाचल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड. देवभूमी म्हणून उत्तराखंड या ठिकाणास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी, 2 भीमा नदी, 3 पूर्णा नदी, 4 कृष्णा नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पूर्णा नदी. पूर्णा ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 13, आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड, 2 हेलियम, 3 नायट्रोजन, 4 कार्बन मोनॉक्साईड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड. आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 14, गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? ऑप्शन क्रमांक 1 1872, 2 1873, 3 1874, 4 1875.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1873. गुलामगिरी हा ग्रंथ 1873 या वर्षी प्रकाशित झाला. प्रश्न क्रमांक 15 दातिवरे खाडी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्हा, 2 रत्नागिरी जिल्हा, 3 पालघर जिल्हा, 4 ठाणे जिल्हा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पालघर जिल्हा. दातिवरे खाडी ही पालघर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.